कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणी विभागाची थकबाकी काही केल्या वसूलच होत नाहीये आणि त्यासाठी महानगरपालिकेनं 5 पथकं तयार केली असून वसुली मोहीम सध्या सुरू आहे। पाहुयात याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। कोल्हापूर महापालिकेची 13,500 थकबाकीदारांना नोटीस। पाणी बिल थकबाकीदारांचं धाबत दणाणलं। कोल्हापूरमधील अनेक शासकीय कार्यालयांकडून पाणी बिल थकलं। 5 पथकांकडून शहरात थकबाकी वसुली मोहीम। कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं यंदा 88 कोटी रुपयांचं वसुलीचं उद्दिष्ट ठेवलंय। अखेर 30 कोटी रुपयांची वसुली झाली, पण शहरातील 13,500 थकबाकीदारांनी अक्षरशः घाम फोडलाय। यात काही व्हाईट कॉलर व्यक्ती असून मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालय असल्याचं समोर आलंय। आता महापालिकेनं पुढची कारवाई करण्याकरता पावलं उचलायला सुरुवात केली आहे। 13,500 थकबाकीदारांना कोल्हापूर महानगरपालिकेनं जप्तीची नोटीस काढली आहे। त्यामुळे त्यांचं आता धाबत दणाणल्याचं दृश्य आहे। कोल्हापूरमधील जिल्हाधिकारी कार्यालय, सिंचन भवन, जिल्हा परिषद यासह महापालिका हद्दीतील सर्व शासकीय कार्यालयांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे। विशेष म्हणजे थकबाकी वसुली पथकानं रेल्वेच्या 2.5 कोटींच्या वसुलीपैकी 28 लाखांची वसुली केली आणि उर्वरित पाणी बिल वसूल होईपर्यंत थेट रेल्वेचं पाणी कनेक्शन तोडण्यात आलंय। तर 5 वसुली पथकं नेमून कारवाई गतिमान करण्यात येते। माननीय प्रशासक मॅडम यांच्या आदेशाने 5 वसुली पथकं स्थापन करण्यात आलेली असून 10,000पेक्षा जास्त थकबाकी असलेल्या सुमारे 13,500 लोकांना आम्ही जप्तीपूर्व नोटिसा लागू केलेल्या आहेत आणि त्या नोटिसला ज्यांनी दाद दिलेले नाहीत त्यांच्यावरती आता प्रत्यक्ष धडक मोहीम राबवून कनेक्शन खंडित करण्याच्या अनुषंगानं आम्ही कारवाई सुरू केलेली आहे। महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वसुली पथकानं शहरातील शाहूपुरी, राजारामपुरी, गंगावेश, शुक्रवार पेठसह 10,000पेक्षा अधिक थकबाकीदारांच्या दारात जाऊन वसुली सुरू केली आहे। कोल्हापूरकरांनी एकीकडे पाणी बिल थकबाकी वसुली संदर्भात सकारात्मक असून पाणीपुरवठा वेळेत होत नसल्याची तक्रार केली। आठवड्यातून एखाद दुसरा वेळ पाणीपुरवठा बंद राहतो असा नागरिकांचा आरोप आहे। जरी आता ती मोहीम चालू केली असेल तर आमचं मत आहे की 2-3 टप्पे त्याला असं करून त्याला ते बिल भरण्यास संधी द्यावी आणि जे पहिला कोण जे थकीत मोठे आहेत, लाखाने करोड आहेत, त्यांच्यावर पहिला कारवाई करावी आणि सामान्य माणसाला लांब ठेवावं। तर ही जी कारवाई आहे ती योग्य आहे, पण तुम्ही ज्या पहिल्यांदा कारवाई करताना सर्व सामान्य माणसांना कारवाई न करता पहिला जे मोठे ठेकेदार आहेत, जे मोठमोठे हॉटेल्स आहेत, जे शासकीय कार्यालय आहेत, रेल्वे आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषदचं ऑफिस आहे, यांच्या कोट्यावधीमध्ये थकबाक्या शिल्लक असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सर्वसामान्य गोरगरिबांचे कनेक्शन तोडण्याचा आम्ही निषेध करतो। महापालिकेच्या माध्यमातून शहरात गेल्या 4 दिवसांपासून पाणी बिल थकबाकीदारांची वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे। या मोहिमेत 10 जणांच्या पथकात 5 महिला आहेत। त्यामुळे थकबाकी वसुली करता पहिल्यांदाच महापालिकेच्या महिला कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत। महापालिकेनं थकबाकी वसुलीचा जोर लावल्यानं शासकीय कार्यालयांसह थकबाकीदार नागरिकही पाणी बिल भरण्यात धावपळ करताना दिसतायत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।